धामणगाव रेल्वे तालुक्यातील रेती घाटामध्ये अवैधरित्या रेतीचे उत्खनन होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रताप अडसड यांनी रात्री 8 वाजता रेती घाटावर धडक दिली। त्यावेळी तहसीलदार यांना घाटावर या असे सांगितले। त्यामुळे तहसीलदार यांनी आमदार प्रताप अडसड यांना फोनवर धमकी दिली। अमरावतीमध्ये मी येऊ शकत नाही, दुसरे कर्मचारी पाठवतो, फोन न उचलणे। एका लोकप्रतिनिधीवर अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांचं काय? रेती घाटावर अनेक दिवसांपासून अवैध उत्खनन होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, तरी पण प्रशासन कुठल्याही प्रकारची यावर कारवाई करत नव्हती। त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार प्रताप अडसड यांनी गोकुळसरा घाटावर जाऊन कारवाई करण्याची मागणी केली। धामणगाव रेल्वेमधील तहसीलदार शेलार यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी चांदूर रेल्वे यांनी केली। यावेळी तालुका अध्यक्ष संजय पुनसे, शहराध्यक्ष बंडू भुते, बच्चू वानरे, रोशन खेरडे, अजय हजारे, प्रवीण देशमुख, विलास ताडेकर, प्रमोद नागमोते, धीरेंद्र खेरडे, अमोल वानखेडे, देवानंद अंबाडरे, किरण शिवनकर, दिनेश दुर्गे, पप्पू भालेराव, सचिन देशमुख, उत्तम ठाकरे, प्रफुल्ल बोटरे, संदीप सोळंके, जगदीश भोले, समीर भेंडे, भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता महिला आघाडीच्या कार्यकर्ते उपस्थित होते। जे प्रकरण झालं ते अत्यंत कलंक पोचण्याजोगतं झालं आहे। कारण आपल्या मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा हे एका रेती घाटावर रेतीचे उत्खनन अवैधरित्या उत्खनन चालू होते, तिथे गेले असता तहसीलदार यांना फोन लावले असता तहसीलदार त्यांना अवाढव्य भाषेत आणि त्यांना धमकी दिली आणि पुन्हा त्यांनी सांगितले की तुमचे जे सूतगिरणी आहे सूतगिरणीवरची आम्ही कारवाई करू आणि तुमची बदनामी करू, अशा प्रकारचे एका लोकप्रतिनिधीला धमकी देऊन त्या मस्तवाल तहसीलदाराने एक प्रकारे कळस गाठलेला आहे। त्यामुळे शासनाला विनंती आहे की त्यांनी या तहसीलदारावर कडक अशी कारवाई करून निलंबित करण्यात यावे, जेणेकरून भविष्यात असा प्रकार कुठल्याही लोकप्रतिनिधीशी होऊ नये आणि अशा मुजोर आणि मस्तवाल अधिकाऱ्यांना ज्यांना कोणी पाठबळ दिलं असेल त्यांना सुद्धा याच्यावर कारवाई करून त्यांना निलंबन करण्यात यावे अशी आमची भारतीय जनता पार्टी चांदूर रेल्वे व तालुक्यातर्फे विनंती आहे। त्याकरता आम्ही आज नगर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार देण्यात आला आहे आणि आमची मागणी आहे की त्या तहसीलदारावर एक FIR दाखल करून त्यांना लवकरात लवकर निलंबित करून त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी। 4 मेला रात्री 8:30 वाजता श्री प्रताप आमदार यांनी गोकुळसरा घाटावर भेट दिली असता तिथं अवैधरित्या उत्खनन चालू होते आणि त्याची तक्रार श्री प्रतापदादांनी केली आणि त्यांनी तिथूनच फोन लावला तहसीलदारांना। तहसीलदारांनी तहसीलदारांना फोन लावला, बाकी अधिकाऱ्यांना फोन लावला। तहसीलदार साहेबांनी सांगितलं की मी अमरावतीला आहे व मी तिथे येऊ शकत नाही, पण मी माझी टीम पाठवतो। आणि त्याच्यानंतर त्यांनी जो प्रकार तिथे घडला तहसीलदारांनी जे प्रतापदादाला अरवच्या भाषेत शिवीगाळ केली, मी तुम्हाला पाहून घेईन, मी तुमची बदनामी करीन, हा जो प्रकार आहे हा म्हणजे भ्रष्टाचाराबद्दल जे दादांनी पाऊल उचललं त्याबद्दल तहसीलदारांनी दादाला औरतच्या भाषेत शिवीगाळ करून आम्ही धमक्या दिल्या। त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे आलेलो आहे त्या FIR दर्ज करण्याकरता आणि आमची अशी मागणी आहे की अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबित करावं, हीच आमची मागणी। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।